वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। सब संतन की जय जय जय। रघुवीर समर्थ। महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाहं जगननीतपाणिं मण्डलं मण्डलानां तरुणतुलसीमालां कञ्चनं कञ्जनेत्रं सदयधवलहास्यं विठ्ठलं चिन्तयामि। जयाची वदे पूर्ण वेदांतवाणी म्हणावे कसे होतया लागिवाणी। परब्रह्मरूपी असा जो तुकावा तयाचे तुकी कोण दूजा तुकावा। समर्थाची या सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे। जय जय वीर समर्थ। विकास सुरुवात करायला करूया। हो ते तुझा कुठे आहे तो शोधते। आज 28 मे 2020 आणि नारद भक्ती सूत्राच्या प्रवचन मालेतला हा 5वा भाग। विकास गोखले आता पुढे सुरू करतो। हरिओम। आजचा आपला प्रवचनाचा 5वा दिवस। 5 दिवस आपण भक्तीमध्ये नाहून गेलेलो आहोतच आणि वेगवेगळे भक्तीचे प्रकार काय आहेत किंवा काय नारदांना नक्की भक्तीबद्दल काय म्हणायचं आहे, परमभक्ती म्हणजे काय, त्याचं परमसाध्य काय आहे, आपण बराच याचा उहापोह केला। आणि मागच्या प्रवचनामध्ये आपण असं बघितलं की नारदांच्या मते भक्ती मार्ग हाच सर्वश्रेष्ठ मार्ग आहे आणि म्हणून आपण हेही बघितलं की पराभक्तीची जी स्तुती आहे त्या स्तुतीमध्ये आपण हे बघितलं, एक सूत्र बघितलं, ते म्हणजे सातू कर्मज्ञान योगेभ्योः अपि अधिकतरः। म्हणजे ती पराभक्ती, ते जे भक्ती मार्ग आहे तो कर्ममार्ग, ज्ञानमार्ग आणि योग ह्याच्यापेक्षाही कितीतरी श्रेष्ठ आहे आणि त्याचा आपण उहापोह केलाय की का बरं ही भक्ती श्रेष्ठ आहे। तर सर्वात पहिली महत्वाची गोष्ट आपण बघितली ती अशी बघितली की ही जी भक्ती आहे या सगळ्या मार्गांचं, मग तो ज्ञान मार्ग असो, कर्म मार्ग असो किंवा ध्यान मार्ग असो, कुठचाही मार्ग असो, याची शेवटची जी निष्पत्ती आहे ती म्हणजे भगवत भक्ती आहे। आणि म्हणून नारद म्हणतात की शेवटचं जर का साध्य भगवत भक्तीच असेल आणि भगवंतातून जर एकरूपता यायची असेल तर मग भक्ती मार्ग स्वीकारणं हा जास्त अधिकतर आहे। कारण भक्ती आहेच आपल्याकडे, प्रेम आहेच आपल्याकडे, उष्ण आणायचं नाहीये। विकास एकच मिनिट, कोणाचा तरी ऑडिओ चालू आहे आणि तिथे मूल रडताय, खूप डिस्टर्ब होत आहे। प्लीज तुमचा ऑडिओ, आणि मला ऑफ नाही करता येते, 2-3 जणांचे ऑडिओ चालू आहे आणि मला ऑफ नाही करता येते, तुमच्या इथून ऑफ करा प्लीज। खूप सगळ्यांना डिस्टर्बिंग होतो। जेवढे जण आहेत आपण 40-42 जण आहोत, सगळ्यांना त्रास होतो त्याचा। अरे दुधाची बॉटल दे। चला आता 5व्या दिवसापर्यंत तरी आपण शिकूया हे झूम। ठीक आहे, आपण आपलं भक्ती मार्गात परत येऊया। जे काही असेल ते छोटं मुलं आहे ते देखील ऐकताय आपला भक्ती मार्ग, काही हरकत नाही, जाऊ दे। फक्त त्याला एक काहीतरी बिस्किट वगैरे द्या म्हणजे ते शांतपणे राहील, बाकी काही नाही। शांत राहिलं तर आम्हाला तो ऑडिओ ऑन असला तरी काही फरक नाही पडत आहे। तर हा जो कर्म मार्ग, ज्ञान मार्ग, ध्यान मार्ग आहे, ह्या सगळ्या मार्गांपेक्षा हे अधिकतर आहे। ह्याचे आपण 5 प्रकार बघितले। एक पहिलं आपण बघितलं का अधिकतर आहे, तर एक म्हणजे या तिन्ही मार्गांचं अंतिम उद्दिष्ट हे भक्ती आहे आणि त्यामुळे तो श्रेष्ठ आहे। दुसरी महत्वाची गोष्ट आपण अशी बघितली की ही जी साधनं आहेत सगळी, ही सगळी साधनं आहेत, त्यामुळे साधनं वेगळं आहे आणि त्यामुळे त्या साधनांमध्ये जेव्हा आपण प्रगती करतो त्यावेळेला त्या साधनांचाच अहंकार आपल्याला येण्याची शक्यता असते।
म्हणून मी उदाहरण दिलं, आमच्या योग मार्गातलंच उदाहरण दिलं की आसन हा अष्टांग योगातलं एक अंग आहे. पण गंमत अशी होते काही वेळेला की इतकं सुंदर आसन करणारा जो साधक असतो ना, तो साधक त्याचाच अहंकार बाळगून बसतो. अरे मी काय आसन करतो, मी मयूरासन, तुला येत नाही मयूरासन, अरे मी किती सुंदर करतो. अरे तो अहंकार हा सर्वात शेवटचा अडथळा आहे. तो घालवल्याशिवाय तुम्ही त्या भगवंतामध्ये एकरूपच होणार नाही आहात. परंतु इथे हा धोका असतो, नारद मुनी म्हणतायत. किंवा ज्ञान मार्गात सुद्धा जेव्हा माणूस ज्ञानी होत जातो त्यावेळेला तो ज्ञानाचाच अहंकार त्याला येत असतो. आणि म्हणून इथे मात्र तसं होत नाही, कारण इथे भक्ती मार्गाचा पायाच मुळी संपूर्ण शरणागती आहे. आणि शरणागती याचाच अर्थ आपला अहम देऊन टाकायचा आहे. आणि त्यामुळे नारद मुनी म्हणतात की इथे काही तसा प्रश्न येत नाहीये, कारण इथे आमचा बेसच मुळे, आमचा पायाच मुळे तो शरणागतीचा असल्यामुळे, प्रेमाचा असल्यामुळे इथे अहंकाराला वावच नाहीये. त्यानंतर मग आपण अजून एक असं बघितलं की भगवंताचं जेव्हा अनुसंधान सुटण्याचा जो धोका असतो तो या इतर मार्गांमध्ये खूप असतो. कारण साधक आपल्या साधनेशी एकरूप व्हायला लागतात आणि भगवंताचं अनुसंधान सुटतं. भक्ती मार्गामध्ये तसं होत नाही. भक्ती मार्गामध्ये भक्ती ही भगवंताचीच आहे, त्यामुळे त्याचं अनुसंधान सुटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आणि अशी आपण अनेक उदाहरणांनी सिद्ध करून दाखवलं की या सगळ्या मार्गापेक्षा नारद मुनी का म्हणतायत की हा मार्ग श्रेष्ठ आहे. तर ही सगळी कारण आहेत त्याची. आणि म्हणून हे सूत्र आपण काल घेतलं होतं मागच्या वेळेला. आता त्याच्यानंतर ते अजून काहीतरी एक कारण सांगतायत. काय सांगतायत दुसऱ्या सूत्रात? ते सांगतायत की फलरूपत्वा, म्हणजे याचा अर्थ ते फलस्वरूप आहे. भक्ती ही फलस्वरूप आहे, म्हणजे भक्ती हेच फळ आहे आणि भक्ती ही साधन आहे. आणि त्यामुळे सुद्धा ती सर्वात श्रेष्ठ आहे. साधन भक्ती त्याची कसं असतं, भक्ती याचा अर्थ भगवंतावरचं प्रेम. प्रेम आम्ही सगळीच लोक घेऊन आलोय, कळलं की नाही? प्रेम कुठे आम्हाला आणायचं नाही. आम्ही आसनं काही लहानपणापासून नाही घेऊन आलेलो. एक लक्षात घ्या तुम्ही, आम्ही आसन करतो ते लहानपणापासून नाही करतो, आम्ही शिकतो. ज्ञान आम्ही शिकतो, सगळे ग्रंथ वाचतो, हे करतो. परंतु भक्ती प्रेम तसं नाहीये. जन्माला आल्यानंतरच आमच्यात प्रेम उचंबळून येतो. पहिले ते आईवर असतं, बाबांवर असतं, त्यानंतर मग कुटुंबावर असतं, अजून मोठं झाल्यानंतर शेजाऱ्या पाजाऱ्यांवर असतं, त्यानंतर झाल्यानंतर मित्रमैत्रिणींच्यात असतं. त्यामुळे प्रेम हे उपजत आहे. नारद मुनी असं सांगतात की प्रेम आहेच तुमच्याकडे, त्याचा फक्त जो उपयोग आम्ही भौतिक गोष्टीकडे घालवतो त्याच्यापेक्षा तेच प्रेम जर का भगवंताकडे वळवलं तर तो भक्ती मार्ग होतो. परंतु आमचं वळत नाही प्रेम. त्याचं कारण असं असतं की आमच्या आतमध्ये काही वासना असतात, आमच्या चित्ताला चिकटलेल्या, आणि त्या चित्ताला चिकटलेल्या वासना असल्यामुळे खरं सांगायचं तर आमचं संपूर्णपणे प्रेम भगवंताकडे जात नाही. जशा जशा वासना कमी होतात तसं तसं आमचं प्रेम भगवंताकडे जात जातं. आणि म्हणून प्रेम आहेच, त्याला फक्त शुद्ध करत जायचंय. शुद्ध करत 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 परमोच्च पुरुषार्थ जो भगवत प्राप्तीचा आहे तो भगवत प्राप्तीचा प्रेमानेच मिळणार आहे. त्यामुळे जे प्रेम माझ्याकडे आहे त्याच प्रेमाला मला फक्त पैलू पाडायचे आहेत, बाकी काही करायचं नाहीये. आणि त्या दृष्टीने पण नारद मुनी असं सांगतायत की ही जी भक्ती आहे, हा भक्ती मार्ग जो आहे, हा भक्ती मार्ग इतर मार्गापेक्षाही श्रेष्ठ आहे. कारण आम्हाला कुठूनही प्रेम आणावं लागत नाहीये. हे महत्वाचा मुद्दा नारद मुनी इथे सांगतात की ती स्वतःच फलस्वरूप आहे. त्याच भक्तीचं पराभक्तीमध्ये, त्याच भक्तीचं परमोच्च प्रेमा, त्या प्रेमाचं परमोच्च प्रेमामध्ये रूपांतर होणार आहे. आणि ते परमोच्च प्रेम म्हणजेच मुळी भक्ती प्रेम आहे. आणि म्हणूनही त्या दृष्टीने खरं सांगायचं तर भक्ती मार्ग हा सर्वात श्रेष्ठ आहे असं ते म्हणतायत. आणि अजून ते कशासाठी म्हणतायत की अजून खात्रीला का ते म्हणतायत असं, तर त्याच्या पुढच्या सूत्रात त्यांनी असं सांगितलेलं आहे. ते सांगतायत की ईश्वरस्य अपि अभिमान द्वेषित्वात् दैन्य प्रियत्वाच्च. काय सांगतायत ते की ईश्वराच्या अभिमान द्वेषामुळे आणि त्या भगवंताला शरण जाण्याच्या त्या शरणागतीमुळे भगवंत स्वतःहूनच खुश होऊन तुम्हाला तो मार्ग दाखवत असतो. आता या दोन गोष्टी कशा आहेत आपण जरा विचार करूया याच्यावर. ईश्वर अपि अभिमान द्वेष्टी. एक नक्की लक्षात घ्यायचं की भगवंताला अहंकार आवडत नाही, किंबहुना जिथे अहंकार आहे तिथे भगवंत नाही, हे लक्षात घ्यायचं आपण. कबीरांनी फार सुंदर अगदी एकाच वाक्यामध्ये सांगितलेलं, प्रेम गली बहु साकरी उसमे दोन समाय. ते सांगतायत की ही प्रेमाची गल्ली अतिशय अरुंद आहे. भगवत प्रेमाची गल्ली इतकी अरुंद आहे
एक तर तिथे अहम राहील, तू राहशील, नाही तर भगवंत राहील. प्रेम गली बहु सागर उसमे दोन असम आहे. आणि म्हणूनच अहंकार जिथपर्यंत बाहेर येत नाही तिथपर्यंत भगवंत आज जाऊ शकणार नाही. थोडक्यात भगवंत अहंकाराचा द्वेष करतोय, त्याला अहंकार नको असतो. किंबहुना तुम्ही तुमचा अहंकार बाळगून भगवंताजवळ जाऊ शकत नाहीये. जसं नदी म्हणून सागर होऊ शकत नाही. ती जिथपर्यंत नदी आहे तिथपर्यंत नदी वेगळी आणि सागर वेगळा. जेव्हा ती नदी सागरात विलीन होते त्यावेळेला नदी राहतच नाहीये, ती सागर बनून जाते. परंतु त्या नदीला स्वतःचं नदी पण घालवावं लागतं, हे लक्षात घ्या तुम्ही. तिथपर्यंत ती सागर होणार नाहीये. हा महत्वाचा मुद्दा आहे इथे. आणि म्हणूनच ईश्वर अभिमानाचा द्वेष्टा आहे, याचा अर्थ असा आहे की जिथपर्यंत तुमच्या हृदयामध्ये अहंभाव आहे तिथपर्यंत तुम्ही भगवंताची परमभक्ती गाठू शकत नाही, भगवंतामध्ये एकरूप होऊ शकत नाही. तो अहंकार जर का बाळगला नाही तर मात्र ते शक्य आहे. आणि म्हणून तो भगवंत जो आहे तो अहंकाराच्या विरुद्ध आहे. आणि म्हणून पण आणि ह्या सगळ्या आधीच्या ज्या काही साधना आहेत या साधनेमध्ये अहंकाराला बळकटी मिळण्याचं खूप मोठं सामर्थ्य आहे त्या साधनेमध्ये. मी मगाशी सांगितलं तसं ज्ञानाचा अहंकार येतो, कळलं की नाही. आसन प्राणायामाचा अहंकार येतो. कपालभाती करणारी लोक आहेत 500-500, शरीर सुदृढ सगळं चांगलं, पण तो अहंकार जात नाहीये. कारण त्या साधनेचाच अहंकार निर्माण झालेला असतो. ज्ञानी माणूस संपूर्ण 6 दर्शन 4 वेद सगळे मुखोद्गत आहेत, ह्याचाच अभिमान पंडित लोकांना आहे. नारद मुनी म्हणतात की अशा अहंकारी माणसाला परमोच्च जो पुरुषार्थ आहे तो पुरुषार्थ कधी गाठता येणार नाहीये. त्याचं कारण असं आहे की अजून तो अहंकार शिल्लक आहे, तो जिथपर्यंत जात नाही तिथपर्यंत तो येणार नाही. एका रचनाकाराने फार सुंदर सांगितलेलं आहे. रचनाकार म्हणतो, दूर दे अहंभाव फेकून मनुजा, दूर दे अहंभाव फेकून, ये बाहेरी निज हृदयाचे मंदिर तू सोडून, स्वामीसाठी सर्व सिद्धता तेथे ठेव करून, दूर दे अहंभाव फेकून. हे जे हृदय मंदिर आहे तू बाहेर ये, या मंदिरातून तू बाहेर ये, त्याची जागा ठेव, त्याच्यासाठी सगळी तयारी करून ठेव, ती गादी स्वच्छ कर, तेव्हा कुठे तो भगवंत तिथे येऊन राहील. आणि मग काय म्हणतात ते पुढच्या चरणामध्ये, तू बाहेरी आल्यावर मग येईल तो चालून, आत्मरूप तो प्रकट तुझ पुढे, करीला आनंदून, दूर दे अहंभाव फेकून. काय सुंदर रचना आहे. ये बाहेरी निज हृदयाचे मंदिर तू सोडून, या हृदय मंदिरामध्ये जो तू बसलायस ना, अहम जो बसलाय ना तुझा, ती गादी रिकामी कर. तुला जर का तिथे भगवंताची प्रतिष्ठापना जर करायची असेल तर त्या अहंकाराला बाहेर काढ. ये बाहेरी निज हृदयाचे मंदिर तू सोडून, आणि काय कर, स्वामीसाठी सर्व सिद्धता तेथे ठेव करून, त्या स्वामीसाठी सिद्धता करून ठेव. आणि मग काय होईल, काही नाही, तू एवढंच करायचंयस. तू एकदा तुझा अहंकार बाहेर काढलास, ती गादी रिकामी केलीस, सजवलीस, सगळं झालं की तुला काही नाही करायचं. तू बाहेरी आल्यावर मग येईल तो चालून, तो आपणहून चालत येणार आहे. तू त्याची काळजी करू नकोस, कारण भगवंताला अहंकार आवडत नाहीये. तुझा अहंकार गेल्यावर भगवंत आहेच तिथे, त्यामुळे वेगळं काही करायची तुला गरज नाहीये. तू बाहेरी आल्यावर मग येईल तो चालून, आणि आत्मरूप तो प्रकट तुझ पुढे, करीला आनंदून, अतिशय आनंदाने तो त्याचा आत्मरूप तुझ्या पुढे प्रकट करणार आहे. तू त्याची काळजी करू नकोस. तुझं फक्त कार्य, तुझी साधना काय असेल तर फक्त अहंकार बाजूला काढून टाक, कारण तो अहंकार जिथपर्यंत आहे तिथपर्यंत तो भगवंत येणार नाही. आणि म्हणूनच भक्ती मार्ग श्रेष्ठ आहे, कारण भक्ती मार्गाचा पाया जो आहे तो भक्ती मार्गाचा पायाच मुळे शरणागतीत आहे. आणि शरणागती याचाच अर्थ माझा अहंभाव मला विसरायचा आहे. हा खूप महत्वाचा मुद्दा इथे आहे. आणि म्हणूनच भक्ती मार्गाचा पाया शरणागतीत असल्यामुळे आम्हाला ही लोक सांगतायत, नारद सांगतायत की बाबा रे, तू याच्यातून बाहेर ये, भक्ती मार्गातच ह्याच्यात खरी ताकद आहे, हा सोपा आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की जो अहंकार सर्वात शेवटचा अडथळा आहे तो अतिशय सूक्ष्म पण आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. आपल्याला अहंकार कळत नाही. जसं जसं तुमचं ज्ञान वाढत जातं ना तसा तसा अहंकार सूक्ष्म होत जातो आणि कठीण होत जातो. नंतर तर असं होतं की मला अहंकार आहे हे त्या साधकाला कळतच नाही, अहंकार आहे हेच मुळे कळत नाही त्याला. अशा वेळेला गुरु लागतो. आणि म्हणून गुरुचं जे काही महत्व आहे ना साधनेमध्ये ते इथे की शेवटच्या टप्प्यात गुरुच्या आशीर्वादाशिवाय आणि गुरुच्या सहाय्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाहीये.
आणि त्यामुळे तो अहंकार घालवायचा सोपा मार्ग म्हणजे तो आहे. आणि दुसरं काय ते म्हणतायत, एकतर त्याला अहंकाराविषयी द्वेष आहे आणि दुसरं म्हणजे भगवंताबद्दल शरण भाव हा भगवंताला भुरळ घालणार आहे. नारद मुनी असं म्हणतायत की तुम्ही शरणभाव जसा जसा वाढवाल ना तसा तसा भगवंत खूप सुखी होणार आहे तुमच्यामुळे आणि तो तुमच्यावर कृपा करणार आहे. त्यामुळे तुम्ही फक्त त्याच्यावरचं प्रेम वाढवत चला, बाकीचे अडथळे तो दूर करेल हळूहळू, तो स्वतःहून दूर करेल. फक्त तुम्हाला काय करायचं तर त्याच्याबद्दलचं प्रेम, त्याच्याबद्दलचं अनुसंधान सोडायचं नाहीये. एवढंच तुमचं तुम्ही करायचंय. तेवढं केलं की बाकीचं सगळं तो हा भगवंत बघून घेईल. आणि या दृष्टीने सुद्धा भक्ती मार्ग जो आहे तो भक्ती मार्ग हा सर्वश्रेष्ठ आहे इतर मार्गांपेक्षा, असं स्वतः नारद मुनी सांगतायत. आता हे प्रेम जे आहे ना, हे प्रेम आमच्याकडे आहेच, म्हणजे साधन आमच्याकडे आहेच, आम्हाला बाहेरून आणायचं नाहीये साधन, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणून त्यांनी असं सांगितलेलं आहे की साधन तुमच्याकडेच आहे, फक्त त्याचा रस्ता जो आहे तो वळवायचा आहे. जो भौतिक गोष्टींकडे जात आहे प्रेम तुमचं, माझ्या पत्नीकडे जात आहे, मुलांकडे जात आहे, भौतिक गोष्टींकडे जात आहे, माझ्या घराकडे जात आहे, बंगल्याकडे जात आहे, कारकडे जात आहे, हे जे प्रेम आहे हे प्रेम फक्त मला वळवायचं आहे आणि ते भगवंताकडे घेऊन जायचंय. माझ्या हातामध्ये हे आहे. आणि एकदा का ते वळवलं ना की ते वाहतं जे पाणी आहे ना ते हळूहळू पुढे जातं भगवंताकडे, आणि भगवंत हळूहळू त्यातले जे मार्ग आहेत ते जे काटे आहेत ते काढून टाकतो तो. हीच त्याची कृपा आहे. आणि म्हणून ते म्हणतायत की दैन्य प्रियत्वाच्य, म्हणजे तुमच्या शरणागतीबद्दल त्याला जे काही प्रियत्व आहे, त्याला जे काही प्रेम निर्माण होत आहे, त्या प्रेम भरापोटीच तो तुमच्यातले हे जे अडथळे आहेत तो आपणहून दूर करणार आहे. आणि या दृष्टीने सुद्धा ते म्हणतायत की ही जी आहे साधना, ही साधना अतिशय इतर साधनेपेक्षा श्रेष्ठ आहे. आपण हे 3 उदाहरणं बघितली. एक तर म्हणजे ते फलस्वरूप आहे, दुसरं म्हणजे तो अहंकाराचा द्वेष्टा आहे, आणि हा भक्ती मार्ग असा आहे की तो शरणागतीवरच आधारलेला असल्यामुळे स्वाभाविकच अहंकार आमचा कमी होतो. आणि तिसरं म्हणजे शरणागताला तो पूर्णपणे मदत करणारा असा भगवंत असल्यामुळे तुम्हाला तो मदत करतो. ते जे काही अडथळे निर्माण होतात ते अडथळे सुद्धा तो स्वतःहून घालवतो. आणि म्हणून हा मार्ग श्रेष्ठ आहे. या 3 सूत्रांमध्ये हा भक्ती मार्ग का श्रेष्ठ आहे हे आपण आता बघितलं. कॉल का जो बटन आया था ना, उसको दबाना था और अपना कॉल वाया मोबाइल उसमें यस करना है. झाले म्यूट, कंटिन्यू. म्यूट करा जरा प्लीज. ठीक आहे. आता खरं म्हटलं तर आपण असं बघितलं की मागच्या सूत्रांमध्ये म्हणजे परवाच्या दिवशी आपण बघितलं होतं की ज्ञानी भक्त हा भगवंताला खूप प्रिय असतो. आणि गोपींचं जे प्रेम होतं, गोपींची जी भक्ती होती ती ह्याच्यावर नव्हती, म्हणजे भावनेवर नव्हती, तर त्या ज्ञानी होत्या. त्यांना माहिती होतं भगवंत कोण आहे, त्यांना माहिती होतं की हा कृष्ण कोण आहे, आणि त्यांना हेही माहिती होतं की ह्या चराचरात ठासून भरलेलं जे परतत्व आहे त्या परतत्वाचाच मानवी आविष्कार म्हणजे माझा कान्हा आहे, हे त्यांना ज्ञान होतं. त्या ज्ञानी भक्त होत्या, हे लक्षात घ्या तुम्ही. आपण मागच्या वेळेला बघितलं होतं की नारदांनी जे उदाहरण दिलेलं आहे की भक्तीची त्यांनी जी व्याख्या केली त्या व्याख्येला त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. कारण साधारणपणे ग्रंथातून व्याख्या झाल्या उदाहरण देण्याची एक पद्धत असते, त्याप्रमाणे त्यांनी दिलेलं आहे. सतु दीर्घकाल नैरंतर्य, ते सत्कार सेवितो जे पतंजली मुनींनी सांगितलंय तेच नारदांनी त्यांच्या ह्याच्यात सांगितलंय की नारदातु तदर्पिता अखिल आचारिता तद्विस्मरणे परम व्याकुलता इति. ही नारदांनी केलेली व्याख्या आहे. ही नारदांनी अशासाठीच केलेली आहे की ती जी तुझी कार्य आहेत सगळी, ही सगळी कार्य त्याला अर्पण केली. त्याला अर्पण केली म्हणजे काय की प्रत्येक कार्यामध्ये त्याच्याशी अनुसंधान साधलं गेलं पाहिजे. आणि आपण कार्य केल्याशिवाय थांबतच नाही. 24 तास आपण काही ना काही कार्य करत असतो. मग ते कार्य करताना ती कार्य पूर्णच्या पूर्ण नारदातु तदर्पिता अखिल आचारता, तुमचे सगळे आचार, तुमची सगळी कर्म त्या भगवंतापुढे अर्पण करायची आहेत. ही जर का अर्पण करायची असतील आणि मी 24 तास जर का कर्म करत असेल तर स्वाभाविकच माझं भगवंताशी अनुसंधान सुटणार नाहीये. आणि तद्विस्मरणे परम व्याकुलता येते. आणि ह्या दोन्हीही गोष्टी त्यांनी असं सांगितलंय की गोपींना तंतोतंत लागू होतात. आणि म्हणून यथा व्रजगोपिका नाम,
हे त्यांनी उदाहरण देऊन टाकलेलं आहे. या व्रजगोपी कशा आहेत तर त्यांना प्रेम कसं वाढणार, ज्ञान असल्याशिवाय प्रेम नाही वाढत. आणि तेच पुढच्या याच्यात त्यांनी दिलेलं आहे. त्या ज्ञानी होत्या आणि म्हणून तर त्यांचं सदोदित प्रेम होतं. त्यांना हे माहिती होतं की हा काना म्हणजे इथला गोकुळातला लोणी चोरणारा वगैरे असा कोणीतरी पोरगा नाही. म्हणजे आपल्या नागपुरी भाषेत सांगायचं तर ते पोट्ट तसं नाहीये, तर ते पोट्ट पोचलेलं आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. त्या गोपींना पूर्णपणे माहिती होतं की अरे हे चराचरात भरलेलं जे काही ब्रह्मतत्व आहे, हे जे सत्य तत्व आहे, ह्याचाच मानवी आविष्कार म्हणजे आमचा कृष्ण आहे. हे ज्ञान त्यांना त्या परमज्ञानी होत्या आणि म्हणून त्यांचं प्रेम कधीच कमी नाही झालं. एवढंच कशाला, कृष्ण वृंदावन सोडून, मथुरा सोडून जेव्हा तो द्वारकेला गेला त्यानंतर तो परत कधीच गोकुळात आलेला नाहीये. पण म्हणून त्यामुळे गोपींना कधी फरक नाही पडला, कारण त्यांच्या हृदय मंदिरामध्ये त्याची मूर्ती होतीच. त्यांचं हृदय पूर्णपणे त्या कृष्णाने भरलेलंच होतं. त्यामुळे तो असला काय नसला काय त्यांच्या जवळच होता तो कृष्ण. आणि म्हणून त्या सदोदित 24 तास त्या सच्चिदानंदाच्या डोहात डुंबताना आपण बघतो. त्याचं कारण असं होतं की कृष्ण कुठे आहे शरीर माध्यमातून ह्याच्याशी त्यांना काही घेणं देणं नव्हतं. त्यांच्या हृदय मंदिरात तो सतत वास करत असल्यामुळे तो त्यांच्या जवळच होता. आणि म्हणून रास क्रीडा खेळताना प्रत्येक गोपीला असं वाटत होतं मनापासून की तो माझ्याशी खेळतोय रास क्रीडा. कारण त्या धुंद झालेल्या होत्या, त्या एकरूप झालेल्या होत्या रास क्रीडा खेळताना. आणि ते रासक्रीडा एकट्या खेळत होत्या, पण त्यांना असं वाटत होतं की माझ्याबरोबर भगवंतही फिरतोय, रासक्रीडा करतोय, कारण त्या हृदय मंदिरात दुसरं कोणीच नाहीये त्याच्याशिवाय. आणि त्यामुळे त्यांना कधी विरहच जाणवला नाहीये, त्यांना कधी वियोगच झालेला नाही. परवा आपण बघितलं उद्धवाला त्यांनी हाच भक्ती मार्ग सांगितलाय की अरे भक्ती मार्गामध्ये काय गोडी आहे तर जिथे वियोग असतो तिथे योग साधन आहे. आमचा वियोगच नाहीये, त्यामुळे आम्हाला योग साधनाची गरज नाही. आम्ही फक्त प्रेम करतो कान्ह्यावर आणि बस संपलं. आमची तीच साधन आहे, प्रेम करत राहणं, एवढी एकच आमची साधन आहे. आणि म्हणून मग ज्ञानी भक्त जर का भगवंताला, कारण स्वतः कृष्णानेच गीतेमध्ये सांगितलंय की ज्ञानी भक्त हा मला जास्त प्रिय आहे. आपल्यासारखी जी लोक असतात ही ज्ञानी नसतात, कारण जर पूर्ण ज्ञान आपल्याला जर झालं ना तर आपला त्याच्यावरची जी श्रद्धा आहे ना ती कधीही डळमळीत होणार नाही. हे लक्षात घ्या तुम्ही. जर का आम्हाला पूर्णपणे त्या परतत्वाचं जर ज्ञान झालं आणि जर कळलं की त्या परतत्वा हे पूर्णपणे ठासून भरलेलं आहे या चराचरामध्ये, इव्हन माझ्या अस्तित्वामध्ये पण ते आहे, हे जेव्हा आम्हाला जाणवेल, अनुभवाच्या स्तरावर जाणवेल, त्यावेळेला जी आमचं प्रेम आणि श्रद्धा आणि शरणागती असेल ती पूर्णपणे शरणागती असेल त्याच्याशी. आणि तेव्हा ती पराभक्तीमध्ये जाईल आणि आम्ही भगवंताशी एकरूप होऊ. आम्ही आमचा जो मीपणा ठेवून जर का भक्ती करत असू की अरे मी दररोज देवळात जातो बाबा, देवळात गेल्याशिवाय मला ना काही खरं वाटत नाही, ठीक आहे तिथपर्यंतच ठीक आहे, पण तू पोचणार नाहीयेस हे लक्षात घे. जिथपर्यंत मी जातो, अरे असं आहे का, ठीक आहे मी आता देवाजवळ मागतोच माझ्या, तिथेही नाही चालत, हे लक्षात घ्या. कारण तो मी तूपणा आला की तो देव म्हणतो मी तिथेच थांबतो, मी कुठेही जात नाही. माझ्या हृदय मंदिरातून जिथपर्यंत मी बाहेर काढत नाही या सगळ्यांना, तिथपर्यंत तो भगवंत येणार नाहीये. हा खूप महत्वाचा मुद्दा इथे लक्षात घेतला पाहिजे. अहंकार जो आहे तो अहंकार जिथपर्यंत जात नाही तिथपर्यंत तो येणार नाहीये. जनाबाईचा एक अभंग आहे, मलाही माहिती आता आठवत नाही मला, मंजूला होते आठवेल. जनाबाईचा कुठचा तो अभंग आहे का, फार छान आहे अभंग तो. किंवा भक्ती अनुपम भक्ती मंडळातल्या कोणाला आठवत असेल तर, प्रभू याहो आता मंदिर. हा बरोबर, अतिशय सुंदर जनाबाईचा अभंग आहे तो. जनाबाई म्हणते प्रभू याहो आता मंदिरी, कोणी नाही दुसरे घरी. या हृदय मंदिरामध्ये आता कोणी नाहीये, प्रभू तुम्ही या. प्रभू याहो आता मंदिरी, कोणी नाही दुसरे घरी. काम भरतार गेला दुरी, क्रोध सासरा नाही घरी. दंभ धीर फिरे बाहेरी, प्रभू याहो आता मंदिरी. मी हे काढून टाकले, दंभ दर्प क्रोध हे सगळे काढून टाकले. आणि नंतर ते सांगते की माझी नणंद जी आहे ती पण बाहेर गेलेली आहे. आणि शेवट ती सांगते की हे नुसते बाहेर नाही, दूरदे अहंभाव फेकून एवढं नाहीये, तर मग मी ते सगळ्यांना बाहेर तर काढलंच आहे. नष्ट झाल्या आता आशा ममता,
हेवा जावा गेल्या बाहेरी प्रभू याहो आता मंदिरी. मी हे सगळ्या माझ्या नातेवाईकांना बाहेर टाकून दिलेलं आहे सासरच्या. हे सगळे दंभ दर्प सगळे अष्ट हे जे आहेत षड्रिपू हे मी बाहेर काढलेले आहेत. आणि मग काय केलं मी, भक्ती बहिणीची लागली गोडी. आता माहेरची माणसं आली, पहिले सासरची, ती सासरची लोक सगळे वाईट ना ती बाहेर टाकली तिने. आणि मग काय केलं मी, त्या लोकांना बाहेर टाकल्यावर भक्ती बहिणीची, भक्तिरूपी जी बहीण आहे, भक्ती बहिणीची लागली गोडी, बोधपुत्र आलासे जोडी. आणि माझा जो बोधपुत्र आहे मला पूर्णपणे जाणवलंय, हे दोघांना मी तिथे वसवलंय. आपण काय करतो, देवाला सजवतो, उदबत्ती निरांजन सगळं लावतो आणि मग आपण देवाला आवाहन करतो, देवा या हो, सजवलाय मी सगळा देवाला. त्याप्रमाणे जनाबाईचा हा का सुंदर अभंग आहे. भक्ती बहिणीची लागली गोडी, बोधपुत्र आलासे जोडी, जनी हरीचे चरण धरी, प्रभू याहो आता मंदिरी. ती प्रभूला सांगते सगळं काढलंय रे मी, आता ये तू फक्त काढ. मी तो जो अहंकाराच्या अनुषंगाने येणारे हे जे षड्रिपू आहेत, हे सगळे षड्रिपू माझ्या सासरत्यांना मी घालवून टाकले आहेत. आणि भक्ती आणि ज्ञान दोन्ही मी माझ्या इथे घेतलेलं आहे. भक्ती बहिणीची लागली गोडी, बोधपुत्र आलासे जोडी. ज्ञान आणि भक्ती दोघांनाही मी त्या बाजूला उदबत्ती निरांजनासारखं ठेवलेलं आहे. आणि तो तुझी मी वाट बघते, आता तू ये, इथे घाण नाहीये. प्रभू याहो आता मंदिरी, कुणी नाही दुसरे घरी. इतका सुंदर तो अभंग आहे. हा अहंकार जो आहे, हा अहंकार जिथपर्यंत जात नाही तिथपर्यंत तो भगवंत म्हणतो मी येणार नाही. प्रेम गली बहु साकरी, उसमे दोन समाय. दोन नाही राहणार, एक तर तू राहशील नाही तर मी राहील. तू ठरवायचंयस काय करायचंय ते. अहंकार आपला जर का बळावत गेला तर भगवंत कधीही येणार नाही. तुकाराम महाराजांना काय होतं, अहंकार होता का? नाही. पण तो अहंकार कुठच्या मार्गाने शिरेल हे आपल्याला सांगता येत नाही. खरं सांगायचं तर काहीच सांगता येत नाही. ज्ञानाचा तर अहंकार इतका जबरदस्त असतो की कळतच नाही लोकांना की अहंकार झालाय म्हणून. वामन पंडित म्हणून होते, आता आठवली गोष्ट म्हणून एक सांगतो तुम्हाला जरा. वामन पंडित म्हणून एक शिवाजी महाराजांच्या दरबारी प्रकांड पंडित होते एकदम. त्यांना दरबारी मान होता खूप. आणि मान म्हणजे कसा की त्यांना मशालधारी असायचे. त्यांचा मान म्हणजे कसा की जेव्हा पंडित जाणार तेव्हा समोर दोन मशालधारी, मागे दोन मशालधारी, आणि पंडित असे मस्तपैकी पालखीत बसलेले आणि असे जाणार मस्त की कोणीही बघेल अरे बापरे मशालधारी आले म्हणजे पंडित आहेत आतमध्ये, म्हणजे मग त्यांना नमस्कार करा, हे करा. आणि असा तो प्रकांड पंडित, सगळ्या 18 पुराण, 6 दर्शन, 4 वेद सगळे मुखोद्गत झालेले, सगळी ही झालेली आणि अशा पद्धतीचा. परंतु तो अहंकार कुठेतरी त्यांना नडतोच. त्यांना तोच अहंकार होता. आणि दरवेळेला कोणाशी वादविवाद घालायचा, हे करायचा, तर ते कोणालाही हरवत होते. शेवट ते म्हणाले की मला आता कंटाळा आला म्हणे या साध्या लोकांना हरवण्याचा वादविवादात. आपण म्हणे तुकाराम महाराजांकडे जाऊया, त्यांनाच वादविवादात घालू, म्हणजे म्हणे जरा काहीतरी अजून प्रतिष्ठा. आता काय प्रतिष्ठा कमी होती का? शिवाजी महाराजांच्या दरबारात भरपूर प्रतिष्ठा होती, पण तरी नाही. तो अहंकार बसू देत नाही ना, स्वस्थ नाही बसू देत. हे गेले तुकाराम महाराजांकडे, देऊला गेले. बापरे, तुकाराम महाराज तिथे बसलेले होते पूजा करत. बापरे म्हणे मशालधारी आले, पंडित आले होते. पटकन उठले, जवळ गेला, नमस्कार केला. पंडित या या, कसं येणं केलं, काय केलं? नाही म्हणे आज मी तुमच्याशी म्हणे वादविवाद घालायला आलोय तत्वज्ञानावर. आता हा म्हणजे काय सागरच याचा नम्रतेचा. अहो म्हणे माझ्याशी काय तुम्ही वादविवाद घालणार, मी आत्ताच सांगतो मी हारलो म्हणे. ते हारलो म्हणजे त्यांना ज्ञान नव्हतं असं नाहीये, पण इतका अहंकार विरहित माणूस तो की हे असे वादविवाद वगैरे घालण्याच्या भानगडीतच तो. पण म्हणे नाही हो म्हणे मी हारलो, सांगतो काही हरकत नाही, तुम्ही श्रेष्ठ आहात माझे. अहंकारच नाही कुठे ना. अहो पण म्हणे मी तुमच्याशी वादविवाद घालायला लागले. अहो पण म्हणे मी खरं सांगतो की मी हारलो, कारण वादविवाद नाही घालायचा. तुम्ही एक काम करा म्हणे, तुम्हाला वादविवादच घालायचा ना म्हणे सज्जनगडावर जा. सज्जनगडावर म्हणे तिथे समर्थ आहेत बसलेले, त्यांच्याशी घाला म्हणे वादविवाद. अरे म्हणे मग तुम्ही हारलात का? म्हणे हो म्हणे मी हारलो. अगदी सगळ्यांना सांगा तुकाराम महाराज हारले, काही हरकत नाही म्हणे माझी. गेले पंडित आपले सज्जनगडावर गेले. सज्जनगडावर गेले, तिथे रामदास स्वामी अनुष्ठानाला बसले होते रामाच्या. ते परत आले, म्हणे पंडित आले का? कारण मशालधारी आले ना, म्हणजे आतमध्ये पंडित असणार. या पंडित का घेणं करत नाही हो म्हणे तुमच्याशी वादविवाद घालायला आलोय. समर्थ म्हणाले हो घालू ना म्हणे, काही हरकत नाही. समर्थ पक्का माणूस होता, तो काय असा हे नव्हता. त्यांना कळलं यांचा येण्याचा उद्देशच कळला होता त्यांना. पण ते काय अति नम्र नव्हते, ते कडक होते तसे.
ते म्हणाले घालू म्हणे, पण फक्त म्हणाले माझं अनुष्ठान चालू आहे रामाचं, 2 तास लागतील. तर एक काम करा म्हणे, ते 2 तासामध्ये तुम्ही असं, तिकडे माझा एक शिष्य आहे म्हणे कल्याणी म्हणून, त्या कल्याणकडे जा आणि गप्पा मारत बसा त्याच्याशी, आणि मग झालं तर मग या इकडे, माझं झालं की मी सांगेन तुम्हाला, या. आता पंडित म्हणाले काय करणार, थांबावं लागेल, कारण खुमखुमी होती ना, यांना वादविवादात हरवायची. गेले कल्याण स्वामींकडे. कल्याण स्वामी ते सुपाऱ्या सोलत बसलेले होते. ते पंडित आल्याबरोबर कल्याण स्वामी ताडकन उभे राहिले. अरे बापरे म्हणे, पंडित इथे आले म्हणे. पंडित या कसं काय येणं केलं? नाही म्हणे, तुमच्या गुरूंकडे म्हणे आलो होतो, त्यांचं वादविवाद घालायला त्यांच्याशी, याच्यावर तत्वावर आणि तत्वज्ञानावर वादविवाद घालायला. पण म्हणे ते अनुष्ठानाला बसलेत, ते म्हणाले तिथपर्यंत तुमच्याशी बोलून घ्या. अहो म्हणे, मी त्यांचा शिष्य, मी काय तुमच्याशी म्हणे वादविवाद घालणार, मी किती छोटा माणूस आहे, मी काय वादविवाद घालणार म्हणे. नाही नाही, पण म्हणे आता माझ्या गुरूंनी जर सांगितलं असेल तर ती गुरुची आज्ञा आहे, मला मोडता येणारच नाही. तर ठीक आहे म्हणे, बसा आपण चालू करू म्हणे. मीच सुरुवात करतो. आणि म्हणून मग त्यांनी तिथे ज्या सुपाऱ्या होत्या त्या अशा उचलल्या आणि अशा मुठीत धरल्यानं सांगितल्या, सांगा म्हणे किती सुपाऱ्या असतील. वामन पंडित म्हणाले, असं कधी सांगता येईल म्हणे तुम्हाला? कोणालाच नाही सांगता येणार. का? म्हणे तुम्ही तर्कशास्त्राचे खूप मोठे विद्वान ना, कारण अख्खी दर्शनं आमची तर्कशास्त्रावर आधारलेली आहे. तर्कशास्त्राचा पीक म्हणजे दर्शनशास्त्र आहे, हे लक्षात घ्या. अहो म्हणे, तुम्ही तर्कशास्त्राचे तर्क लावा की किती असतील म्हणून. अहो असं कसं म्हणे सांगता येईल, काहीतरी काय सांगतात म्हणे, तुमच्या याच्यात मुठीमध्ये किती सुपाऱ्या ते कसं सांगता येईल म्हणे. सांगा, तुम्ही तर्कशास्त्रातले वादविवाद घालायला आलेत नाही. मी पहिला प्रश्न विचारला, तुम्ही सांगा. अच्छा का म्हणे, मग तुम्हाला येतं का म्हणे. म्हणे मला माहिती किती सुपाऱ्या आहेत. आता वामन पंडित म्हणाले, माझ्यासारख्या तर्काधिष्ठित माणसाला सुद्धा माहित नाही, त्या कल्याणला कसं काय माहिती असेल म्हणे. पण मग म्हणे सांगा म्हणे किती. नाही नाही सांगा नाही म्हणे, हारलो म्हणा. हे शेवट यांचे शिष्य, समर्थांचे शिष्य, ते म्हणाले हारलं म्हणा, मग मी सांगतो म्हणे. शेवटचा यांनी सांगितलं वामन पंडितांनी की म्हणे काय सांगून सांगणार आहे हा. ठीक आहे म्हणे, आपण हारलो सांगू. ठीक आहे म्हणे, हारलो मी. हारलात बरं ठीक आहे, मग म्हणे मी सांगतो. मूठभर सुपाऱ्या आहेत म्हणे. आता मूठ ही तुम्ही तर्क लावा ना, ही माझं मापट आहे. तुम्ही ह्याच्यात गेलात, किराणा मालाच्या दुकानात गेलात तर असं सांगता का मला ना 2 लाख तांदूळ द्या? नाही सांगत. तुम्ही सांगता मला 1 किलो द्या, किंवा पूर्वी पायली असायची, 2 पायल्या तांदूळ दे, 2 पायल्या गहू दे. ते मापट आहे. तसं म्हणे माझं हे मापट आहे. कारण म्हणे एवढ्या ढेगभर सुपाऱ्या आहेत, त्या काय मी एक एक मोजून टाकणार काय? माझं मापट, माझी मूठ आहे, 10 मुठी घे. आणि पूर्वी असायचं असंच. म्हणजे हा साधा तर्क आहे. आता वामन पंडित म्हणाले की हा शिष्य तेवढा भारी आहे, तर त्या गुरुला काय भेटायचं. ते निमूट खालच्या मार्गाने निघून गेले परत. तर कशासाठी हा अहंकार? पण ज्ञानाने अहंकार येतो. सांगायचं तात्पर्य असं आहे की जेवढं ज्ञान वाढतं तेवढा अहंकार सूक्ष्म होत जातो. आणि तो अहंकार केव्हा तुम्हाला धडा शिकवायला सांगता येत नाही. नवल अहंकाराची गोठी, न लगे अज्ञानाचे पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर सांगितलंय की हे अज्ञानी माणसाच्या मागे लागत नाही म्हणे हे ज्ञान. नवल अहंकाराची गोठी, हे ज्ञान जे आहे ते ज्ञानी माणसाला असं काही झोंबवतो हा अहंकार, की ज्ञानी माणसाच्या बरोबर तो मागे लागतो अहंकार. आणि ज्ञानी माणसाच्या मागे लागून त्याला नाना संकटी नाचवी, नाना संकटात त्याला घालत असतो. आणि म्हणून अहंकार हा सर्वात शेवटचा अडथळा आहे आध्यात्मिक मार्गातला. त्या भगवंताशी जर एकरूप व्हायचं असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट काय करायची असते, तर तो अहंकार घालवायचा. आणि अहंकार घालवण्याचा सर्वात सोपा आणि सुंदर मार्ग म्हणजे भक्ती मार्ग आहे. कारण भक्तीचा पायाच मुळे शरणागतीत आहे. शरणागती म्हणजेच अहंकार सोडणं. हा महत्वाचा मुद्दा इथे आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि म्हणून भक्ती मार्ग हा सर्वात श्रेष्ठ आहे. आता प्रश्न असा येतो की ज्ञानी भक्त भगवंताला प्रिय आहे असं सांगितलेलं आहे. मग आता ज्ञानामुळे भक्ती निर्माण होते का भक्तीमुळे ज्ञान निर्माण होतं? का ज्ञान वेगळं आणि भक्ती वेगळी? का नक्की काय आहे? मग हे 3 सूत्रात त्यांनी सांगितलेले आहे. वेगवेगळ्या आचार्यांचं त्यांनी हे केलेलं आहे. विविध आचार्यांची मतं आहेत वेगवेगळी. नारद मुनींनी ती 3 मतं ठेवलेली आहेत आणि स्वतःची व्याख्या त्यांनी आधी केलेली आहे. पण लोकांना काय वाटतं, वेदांती लोकांना काय वाटतं, इतरांना काय वाटतं, हे त्यांनी ह्या 3 सूत्रात सांगितलेलं आहे. पहिल्या सूत्रात ते काय सांगतात, तस्याहा ज्ञानम एव साधनम इति एके. म्हणजे काही लोकांच्या मतानी ज्ञान हेच साधन आहे. कशाचं? त्या पराभक्तीचं.
त्या पराभक्तीचं म्हणजे त्या मोक्षाचं, म्हणजे त्या आत्मज्ञानाचं, म्हणजे त्या ब्रह्मतत्वाचं. हे लक्षात घ्या. त्यांनी काय सांगितलंय, ज्ञानम तस्याहा ज्ञानम एव साधनम एके, साधनम इति एके. की काही लोकांचं म्हणणं असं आहे की ज्ञान हेच साधन आहे, हीच मुळी साधन आहे, आणि त्याचं फल जे आहे ते भक्ती रूपात होतं. पण ज्ञान आल्याशिवाय तुम्हाला भक्ती येऊ शकत नाही. ज्ञानाशिवाय भक्ती, ज्ञानाशिवाय प्रेम निर्माण होऊ शकत नाही, असं या लोकांचं म्हणणं आहे. काही अर्थाने ते बरोबर पण आहे. त्याचं कारण असं असतं की आपल्याला प्रेम करण्यासाठी त्या व्यक्तीची माहिती असणं गरज आहे ना. मला एखाद्या व्यक्तीची जर माहितीच नसेल तर त्याच्याबद्दल प्रेम निर्माणच होणार नाहीये. त्यामुळे त्या माणसाचं जसं जसं माझ्याशी संबंध वाढेल, मला त्याच्याबद्दल जसं जसं ज्ञान होत जाईल, तसं तसं माझं प्रेम त्याच्याबद्दलचं वृद्धिंगत होत जाणार आहे. आणि मग ह्या वेदांती लोकांचं असं म्हणणं आहे की असं जेव्हा होतं आणि पूर्ण ज्ञान त्या भगवंताचं होतं, त्यावेळेला माझी पूर्णपणे ते प्रेम परमस्वरूप होऊन जातं, ते भक्तीमध्ये, आणि त्या भगवत भक्तीत रूपांतरित होऊन भगवंताचं मला तिथे अनुष्ठान प्राप्त होतं. आणि म्हणून ज्ञान हेच साधन आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ज्ञान हे साधन आहे म्हणजे काय, की ह्या ज्या सगळ्या विभूती आहेत त्याच्या आपल्याला ह्याच्यामध्ये भगवद्गीतेमध्ये त्यांनी अनंत विभूती सांगितलेल्या आहेत. कारण भगवंत दिसत नाहीये, पण भगवंत दिसत नाही हेच तर अर्जुनाचं पण कारण होतं की अरे बाबा तू दिसत नाहीस कुठे, काही नाही, मग तुला शोधायचं कुठे. म्हणून मग त्यांनी त्या विभूती सांगितल्या आहेत सगळ्या. की पर्वतामध्ये बघशील तर माझी विभूती हिमालय आहे, मुनींमध्ये सांगशील तर माझी विभूती जी आहे ती सांख्यांचे कपिल मुनी आहेत. इथे मला बघ तू, म्हणजे ही जी काही पर्सनॅलिटी, नद्यांमध्ये म्हणशील तर गंगा ही माझी विभूती आहे. इथे बघ आणि इथे प्रेम कर, या विभूती आहेत माझ्या. परंतु तरी देखील सामान्य माणसाला जिथपर्यंत प्रत्यक्ष कोणी दिसत नाही माणूस, तिथपर्यंत प्रेम जडत नाही, ही फॅक्ट आहे. आणि त्या अर्थाने हे काही आचार्य असे सांगतात की ज्ञानेन मोक्षम, ज्ञानानेच मोक्ष मिळतो. आणि अध्यात्म विद्येतला जो वेदांत म्हणून जो भाग आहे, त्या वेदांत ज्याला ब्रह्मसूत्र पण म्हणतात, त्या ब्रह्मसूत्रामध्ये त्यांनी हेच सांगितलेलं आहे, असं शंकराचार्यांचं अद्वैत वेदांत सांगतं. अद्वैत वेदांतामध्ये ज्ञानेन मोक्षम म्हणजे कोणाला कसं वश करावं, तर एक सुभाषितकार सांगतो, भावेन देवन कलया नरेंद्रम, धनेन कांता कपटेन शत्रुः, सत्येन मित्रम कृपयाश्च पित्रम, ज्ञानेन मोक्षम वशमाप्नुयन्ते. कोणाने काय कशाने वश होऊ शकतो? भावेन देवम, तुमच्याकडे जर भाव असेल, भक्तिभाव असेल तर तुम्ही देवाला प्राप्त करू शकता. पण तो देवाला प्राप्त करणं म्हणजे त्यांच्या दृष्टीने परमात्म्याला प्राप्त करणं नाहीये किंवा मोक्ष मिळणं नाहीये. तर सगुण साकार जो भगवंत आहे त्याला तुम्ही प्राप्त करू शकता. ज्ञानेन भावेन देवम कलया नरेंद्रम, कलेनी राजाला, पूर्वीच्या काळी कलेला राजाश्रय असायचा, त्यामुळे कलेनी राजाला हे करू शकता. कलया नरेंद्रम, धनेन कांता, हे सांगायची गोष्ट नाहीये, हे सगळ्या बायकांना पक्क माहितीये. धनाने कांतेला आपल्याला वश करून घेता येतं. धन नसेल तर काही उपयोग नाहीये. त्या नवऱ्याला काडीची किंमत नसते घरात. पैसे आणा, तुम्हाला किंमत आहे, नाही तर काही किंमत नाही. धनेन कांता कपटेन शत्रू, शत्रूला जर वश करायचं असेल तर कपटानेच मारावं लागतं त्याला, तिथपर्यंत मारता येणार नाही. कपटेन शत्रू आणि कृपाश्च मित्र, सत्येन मित्रम, मित्राला सगळं सत्य सांगावं तर तो वश होतो. सत्येन मित्रम कृपयाश्च पुत्रम, पुत्रावर कृपाच केली पाहिजे, पर्याय नाही दुसरा काही. त्याला वश करायचं असेल तर त्याच्यावर कृपा केली पाहिजे तरच आहे. आणि सर्वात शेवट आहे ज्ञानेन मोक्षम वशमाप्नुयन्ते, म्हणजे पहिलं काय आहे तर भावेन देवम, आणि शेवटचं काय आहे ज्ञानेन मोक्षम. आमचे वेदांती लोक जी आहेत ती वेदांती लोक या पद्धतीने सांगत असतात की ज्ञानानेच मोक्ष मिळतो. ज्ञान तुम्ही करत चला, भक्ती येईल मागून. म्हणजे साधन काय झालं? ज्ञान झालं. भक्ती ज्ञानामागून येते असं त्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून त्यांनी असं सांगितलंय भगवद्गीतेत सुद्धा, त्यांनी तेच सांगितलंय ना की सगळ्या भक्तामध्ये कोण भक्ती माझा हे आहे तर तो एकाग्र चित्ताने माझ्याशी अनुसंधान ठेवणारा ज्ञानी भक्त जो आहे तो सर्वात मला प्रिय आहे असं भगवंतांनी सांगितलं. आणि म्हणून तर हे सगळे तर्कवितर्क निघाले. म्हणजे मग ज्ञान मोठं का भक्ती मोठी?
मग काही आचार्यांच्या मताने असं आहे की भक्ती मोठी, कारण हे ज्ञान मोठं, कारण ज्ञानाशिवाय दुसरं काही होऊ शकत नाही. ज्ञान नसेल तर तुम्हाला प्रेम निर्माणच होऊ शकत नाही. त्या व्यक्तीबद्दलचं ज्ञान, त्या भगवंताबद्दलचं जर ज्ञान झालं तरच तुमच्यामध्ये त्या भगवंताबद्दलचं प्रेम निर्माण होणार आहे. आणि म्हणून ज्ञान हे पहिलं आहे, ज्ञान हे साधन आहे, भक्ती हे साधन नाही, असं काही आचार्यांचं म्हणणं आहे. काही आचार्यांचं म्हणणं दुसऱ्या याच्यात त्यांनी दिलेलं आहे. काही आचार्य अजून काय म्हणतात, अन्योन्याश्रयत्वम इति अन्ये. अन्योन्याश्रय म्हणजे इतरांच्या मताने ज्ञान आणि भक्ती हे परस्पर अवलंबी आहे, परस्परावलंबी आहे. म्हणजे एक दुसऱ्यासाठी आहे, दुसरा पहिल्यासाठी आहे, अशा पद्धतीने आहे ते. किती की ध्यानावस्थेत त्यांनी जेव्हा हे केलं, काही आचार्यांनी किंवा काही ऋषींनी ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी ध्यानामध्ये गेले आणि पूर्ण समाधी अवस्थेत त्यांना असं कळलं की ज्ञान आणि भक्ती हे दोन वेगळे नाहीच आहेत, एकच आहेत. आणि ते एकमेकांना पूरक आहेत, एकमेकांना परस्परावलंबी आहेत. म्हणजे ज्ञानामुळे भक्ती निर्माण होते, भक्तीमुळे ज्ञान निर्माण होतं. आणि म्हणून ज्या पद्धतीने ते होत असतं ना, ते म्हणतायत असं की ज्ञान झालं की भक्ती वाढते, भक्ती वाढली की परत ज्ञानामध्ये एकाग्रता येते, ज्ञानात एकाग्रता आली की परत त्याच्याबद्दलचं चांगलं ज्ञान होतं, त्याचं जास्त चांगलं ज्ञान झालं की परत भक्ती वर जाते. आणि असं ते वरवर जात जातं, दोन्ही एकमेकांशी परस्परावलंबी आहेत असं त्या लोकांचं म्हणणं आहे. त्यात अधिक पूर्ण वगैरे असं काही नाहीये. हा खूप महत्वाचा मुद्दा इथे याच्याबद्दल असेल. त्यांचं म्हणणं हे पण आहे की म्हणे ज्ञान निर्माण होण्यासाठी पहिले प्रेम तर असावं लागतं की नाही. मी कोणाबद्दल ज्ञान घेणार, याच्याबद्दल मला प्रेम आहे, त्याच्यासाठी मी ज्ञानासाठी जाणार ना मागे. त्यामुळे भक्ती पण आहेच. आणि भक्ती कशी निर्माण होईल तर त्याच्याबद्दलचं ज्ञान झालं तर होईल ना. त्यामुळे नक्की कोण पहिले हे सांगता येत नाही. म्हणून त्या ध्यानावस्थेत ते गेले आणि त्या ध्यानावस्थेत त्यांना, त्या समाधी अवस्थेत त्यांना असं कळलं की ज्ञान आणि भक्ती हे दोन्ही परस्परावलंबी आहेत. जिथे ज्ञान आहे तिथे भक्ती आहे, जिथे भक्ती आहे तिथे ज्ञान आहेच. आणि म्हणून भक्ताचं प्रेम जसजसं वाढत जातं तसतसं त्याचं भगवंताबद्दलचं ज्ञान पण वाढत जातं. आणि म्हणून या ज्या मुक्ती सांगितल्या आहेत चार, या चार मुक्ती म्हणजे या ज्ञानाच्याच पायऱ्या आहेत. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता अशा त्या चार मुक्ती आहेत. या चार मुक्ती म्हणजे हळूहळू तुमची जी पातळी आहे ज्ञानाची ही वाढत जाणारी आहे. सलोकता मुक्ती म्हणजे काय? सलोकता मुक्ती म्हणजे तुम्ही जेव्हा नामस्मरण चालू असतं तुमचं भगवंताचं, त्यावेळेला तुम्हाला खरोखर असं ज्ञान होतं की अरे या माझ्या संपूर्ण जीवनाचा जो मालक आहे ना, तो मालक तो भगवंत आहे. आणि जेव्हा असं कळतं की तो मालक भगवंत आहे, त्यावेळेला माझ्या जीवनाबद्दलच्या तक्रारीच नाहीशा होतात. तो मालक बघेल ना माझा. माझी गाडी दुरुस्त आहे, माझी गाडी आहे ती, मी गाडी चालवतोय, गाडी नादुरुस्त झाली तर गाडीला काही नसतं पडलेलं. गाडी म्हणते ठीक आहे मी इथे थांबते, माझा मालक बघेल ना. तो मालक जाईल, तो गॅरेज मध्ये जाईल, त्याला बोलवून आणेल, सगळं तो करेल ना. त्यामुळे गाडीला तक्रार नसते, कारण त्याचा विश्वास असतो की माझा मालक तो आहे. सलोकता मुक्ती जी आहे ना, ती सलोकता मुक्ती अशी आहे की तुम्ही जेव्हा सततचं अनुसंधान आणि सततचं नामस्मरण करत असता त्यावेळेला एक स्थिती अशी येते की तुम्हाला मनापासून असं वाटतं की नाही, या चराचरात जे काही तत्व जे भरलेलं आहे सत्य तत्व, हे माझ्यामध्ये पण तेच सत्य तत्व आहे, तोच किंबहुना मालक आहे माझ्या याचा. आणि एकदा का मला हे कळलं की माझ्या देहाचा, माझ्या मनाचा, माझ्या बुद्धीचा मालक हा भगवंत आहे, तर माझी जीवनाबद्दलची तक्रारच राहणार नाही ना. तो बघून घेईल ना, मी कशाला बघू त्याच्याबद्दल. ही तक्रार नाहीशी होण्याचं लक्षण म्हणजे सलोकता मुक्ती आहे. सलोकता मुक्ती आहे. अजून जर का तुमचं पुढे नामस्मरण चालत गेलं, भक्ती वाढत गेली, तर मात्र तुम्हाला मनापासून असं वाटतं की माझ्या अवतीभोवती तो आहे. त्याला समीपता मुक्ती म्हणतात, की समीप आहे माझ्या, ही प्रत्यक्ष जाणीव व्हायला सुरुवात होते. जेव्हा आपलं अजून प्रेम वाढतं त्यावेळेला ही जाणीव निर्माण होते की माझ्या आजूबाजूला तो भगवंत आहेच. आणि ही जाणीव जेव्हा घट्ट आणि दृढ होते त्यावेळेला माझ्या मनामधली भीती नाहीशी होते. जीवनामध्ये भीतीचा अवशेष राहत नाही, कारण मला ठाम माहिती असतं माझ्या आजूबाजूला माझा भगवंत आहे. आणि म्हणून ती समीपता मुक्ती आहे, की समीप आहे असं वाटतं. ही जी अवस्था आहे ही कशी येते तर ही सुद्धा ज्ञानामुळेच येते.
मला ते ज्ञान झालेलं असतं की अरे ते जे काही परतत्व आहे ते परतत्व माझ्या आजूबाजूला फिरताय. ही जेव्हा येते त्यावेळेला मला ती समीपता मुक्ती येते. आणि अजून माझी भक्ती जेव्हा वाढते त्यावेळेला माझ्या सगळ्या वासनाच नाहीशा होतात आणि त्या वासनांची जागा भगवंत घेतो माझ्या हृदय मंदिरामध्ये. आणि माझं हृदय पूर्णपणे जे आहे ते त्या भगवंताच्या नामस्मरणानेच भरून जातं. आणि त्यावेळेला तो भगवंत 24 तास माझ्या इथे असतो, हृदयात असतो. आणि ती जी आहे म्हणजे थोडक्यामध्ये माझं अंतःकरण हे परमेश्वर रूप होतं. माझ्या अंतःकरण जे आहे ते भगवंताचं रूप धारण करतो आणि प्रत्यक्ष भगवंत माझ्यामध्ये विराजमान झालाय अशी जी अनुभूती असते ती अनुभूती म्हणजे स्वरूपता मुक्ती असते. माझं पूर्ण अंतःकरण पूर्णपणे त्याच्यासारखं झालेलं आहे, किंबहुना तोच माझ्यात अवतरला आहे. ही गोपींची अवस्था होती. सदोदित गोपींना वाटत होतं की तो माझ्या हृदय मंदिरात वास करून आहे, तो कुठेही दूर नाहीये, माझ्या आजूबाजूला नाही तर माझ्या हृदय मंदिरात बसलेला आहे. कारण सगळ्या वासना बाहेर गेलेल्या आहेत. ज्या काही वासना आहेत त्या वासना पूर्णपणे भगवंताच्याच असल्यामुळे सततपणे तो माझ्या हृदय मंदिरात आहे. ही स्वरूपता आहे, एकरूप झालेलं आहे. माझं अंतःकरण पूर्णपणे भगवंताशी एकरूप झालाय. ही जी भावना आहे ही भावना म्हणजे स्वरूपता मुक्तीची आहे. अजून ज्ञान वाढलं, पण अजून सुद्धा इथे द्वैत आहे. त्याचं कारण असं असतं की माझं हृदय आणि माझ्या हृदयामध्ये तो भगवंत बसलेला आहे, हा अहंभाव आहे. आपण मागच्या बहुतेक प्रवचनामध्ये मी तुम्हाला नारद आणि ह्याची गोष्ट सांगितली होती, कळलं की नाही, नारद आणि राधेची. तर राधेला नारदांना ते कळलं की अरे यांच्या हृदय मंदिरात पूर्णपणे तो वसलेला आहे, त्यामुळे त्यांना काही दुसरीकडे जायची गरज नाही, त्यांना कशाची इच्छा पण नाहीये, ना स्वर्गाची ना नरकाची, कशाचीच भीती नाही, कशाचाच एक्साइटमेंट नाही, काहीच नाहीये. कारण त्यांना फक्त एकच माहिती आहे, तद्विस्मरणे परम व्याकुलता इति. त्यांचा विस्मरण झालं की मात्र ते भयंकर तडफड 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 होते त्यांची. आणि म्हणूनच त्यांचा कधीच वियोग झालेला नव्हता. आणि त्यानंतर त्या प्रेमामध्ये त्या इतक्या धुंद होत्या, कारण सदोदित ते कृष्णाला कवटाळून होते आपल्या हृदयाशी, आणि म्हणून सदोदित त्या कृष्णाबरोबरच असतात. परंतु ज्या वेळेला हे जे प्रेम आहे हे प्रेमाचा जेव्हा प्रचंड आपूर होतो, जेव्हा ते प्रचंड प्रमाणात उफाळून येतं, त्यावेळेला कधी काळी ते स्वतःचंही विस्मरण होतं त्यांना. आणि त्या ह्याच्यात ती जी समाधी लागते त्या समाधी अवस्थेमध्ये मात्र त्या पूर्णपणे एकरूप होतात. ती राधा राधा राहत नाही, तर ती राधा कृष्ण बनलेली असते. ही अत्युच्च अवस्था भक्तीची आहे, पराभक्तीची अत्युच्च अवस्था आहे की जिथे राधा सुद्धा कृष्ण झालेली असते, जिथे राधेला स्वतः कृष्णाचा भास होत असतो. अहम ब्रह्मास्मी ही जी काही अनुभूती आहे ही अनुभूती त्या व्यक्तीला, त्या गोपींना येत असे. ती सायुज्यता शेवटची, सर्वात महत्वाची, सर्वात परमपुरुषार्थ ज्याला आपण म्हणता येईल, तो परमपुरुषार्थ म्हणजे हा आहे. ही अवस्था असते. परंतु परत आपल्याला परत ह्याच्यात यायचं असतं, आपल्या घरादाराकडे, आपल्या कुटुंबाकडे. त्यामुळे त्या याच्यातून जेव्हा त्या बाहेर येतात त्यावेळेला परत त्या स्वरूपता मुक्तीमध्ये असतात, त्या खाली जात नाहीत. त्यामुळे स्वरूपता आणि नंतर सायुज्यता ह्याच्यातच त्या वावरत असतात. पण जेव्हा सायुज्यता मुक्तीत असतात त्यावेळेला त्या अहम ब्रह्मास्मीच्या अवस्थेत असतात. आणि त्याचं उदाहरण म्हणून मी तुम्हाला बासरी सांगितली होती की त्यांचं स्वतःचं काहीच राहत नाही. माझ्या हृदय मंदिरात कृष्ण आहे हा भाव सुद्धा निघून जातो. माझं हृदय वगैरे नाहीच आहे, सगळं तोच आहे, मी नाहीच आहे कुठे, ही भावना त्यांच्या मनात निर्माण होत असते. ती सायुज्यता मुक्ती आहे. आणि म्हणून ते सांगतायत की याच्यामध्ये सुद्धा अन्योन्याश्रय, कारण जसा जसा तुमचं ज्ञान वाढतं तशी तशी तुमची मुक्तीची त्या टप्प्याचे टप्पे वाढत जातात. आणि म्हणून या परस्परावलंबी आहे. अगदी खरं सांगायचं तर काही आचार्यांचं असंही मत आहे की भक्ती आणि ज्ञान या दोन वेगळ्या वस्तू नाहीच आहे, त्यांचे फक्त आविष्काराची जागा वेगवेगळी आहे एवढंच आहे. नाहीतर भक्ती आणि ज्ञान हे दोन्ही सारखंच आहे, दोन्ही सच्चिदानंद स्वरूपच आहे. फक्त त्यांचा जो आविष्कार आहे त्या आविष्कारांच्या जागा फक्त वेगवेगळ्या आहेत एवढंच. एकाची जागा आहे हृदय मंदिरामध्ये भक्तीची, तर ज्ञानाची जागा आहे मस्तिष्क मध्ये. फक्त त्यांचा आविष्कार ह्या दोन वेगवेगळ्या ठिकाणी असतो म्हणून ते वेगळे भासतात.
परंतु त्या आचार्यांच्या मताने हे दोन्ही सारखंच आहे. तुम्ही भक्ती म्हणालात तरी ती परमभक्ती आणि ज्ञान म्हणालात तरी ते परमोच्च ज्ञान, हे दोन्ही सारखंच आहे. फक्त त्याच्या मानवी देहामधल्या आविष्कार जे आहेत ते आविष्कार वेगवेगळे आहेत. एकाचा आविष्कार हृदयातून होत असतो तर एकाचा आविष्कार डोक्यातून होत असतो, बुद्धीतून होत असतो. एवढाच फरक आहे. पण नाहीतर ते दोन्हीही सारखेच आहेत असं त्या आचार्यांचं मत आहे. म्हणजे भक्तीची पूर्ती ज्ञानात होते आणि ज्ञानाची पूर्ती भक्तीत होते. आणि त्यांचं म्हणणं असं, या दोन्ही सारख्याच आहेत, परंतु एकमेकांना ते परस्परावलंबी आहेत. ते एक उचलला की दुसरा उचलला, परत हा जातो परत हा जातो, असं ते वरवर जात जातो. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ सारखे, अशा पद्धतीने ते जात असतात. आणि म्हणून कोणीही असं म्हणू नये की मी फक्त ज्ञानानेच मोक्ष मिळवू शकतो, असा अहंकार बाळगण्याचं कारण नाहीये. कारण अहंकार आला की भगवंत थांबला तिथे यायचा. तुकाराम महाराजांनी एका अभंगात फार सुंदर सांगितलेलं आहे. तुकाराम महाराज सांगतात, आपुलिया अंगे तोडी माया जाळ, ऐसे नाही बळ कोणापाशी. मुक्त झालो ऐसे बोलो जाय मुखे, तुका म्हणे दुःखे बांधला. आपुलिया अंगे तोडी माया जाळ. अरे या माया जाळातून बाहेर येण्यासाठी मी माझा समर्थ आहे, मी माझ्या ज्ञानाने मी त्या मायेतून बाहेर येऊ शकतो. तुकाराम महाराज म्हणतात चुकतोयस. आपुलिया अंगे तोडी माया जाळ, ऐसे नाही बळ कोणापाशी. ज्ञानामध्ये एवढी ताकद नाहीये की त्या मायेला पार करून तुम्ही जाऊ शकाल. कारण माया एवढी ताकदवान आहे आणि एवढी सूक्ष्म आहे की तुम्हाला कळणारच नाही की ती केव्हा तुमच्यात शिरलेली आहे. आणि त्यामुळे मायेच्या पलीकडे ते ब्रह्मतत्व आहे. कारण ब्रह्मतत्वाचा जेव्हा आविष्कार झाला, हे अख्खं चराचर जेव्हा निर्माण झालं, त्यावेळेला पहिलं त्याचं जे काही ही होती इव्होल्यूट ज्याला म्हणतो, ती माया आहे. मायेच्या पलीकडे ब्रह्म आहे. आणि मायेचं कार्यच हे आहे की सत्याला झाकणं आणि बाकीचं प्रोजेक्ट करणं. वन इज द कव्हरिंग अँड वन इज द प्रोजेक्टिंग. हे दोन गुण आहेत मायेचे. विथ कव्हरिंग ही कव्हर्स दी अल्टिमेट रियालिटी अँड विथ प्रोजेक्शन इट प्रोजेक्ट्स दी युनिव्हर्स. आणि त्या युनिव्हर्स मध्ये आम्ही फिरतो, त्यामुळे आम्हाला ब्रह्मतत्व दिसत नाही, कारण मध्ये माया आहे. आणि माया इतकी जबरदस्त आहे की तिला पार करणं हे खूप कठीण आहे. तुमचा पूर्ण अहंकार जिथपर्यंत नष्ट होत नाही तिथपर्यंत तुम्हाला तिला पार करू शकत नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतायत की आपुलिया अंगे तोडी माया जाळ, ऐसे नाही बळ कोणापाशी. आणि जर का कोणी म्हणत असेल मुक्त झालो ऐसे बोलो जाय मुखे, तो जर का मुखाने बोलला ना तर समजूनच जावं, तुका म्हणे दुःखे बांधला. तो जर का म्हणाला की मी मुक्त झालोय म्हणून, तर तो समजून जायचा की तो पक्का दुःखात अडकलेला आहे. त्याचं कारण असं असतं की जसं जसं आम्ही ज्ञान घेत जातो ना, तसा तसा हा आमचा जो अहंकार, काय आहे, अज्ञानी माणसाला माहितीच असतं की मला अहंकार आहे, कळलं की नाही. ज्ञानी माणसाला ह्या सगळ्याचं बुद्धीच्या स्तरावर ज्ञान झालेलं असतं. त्यामुळे त्याला असं वाटतं की बुद्धीच्या स्तरावर ज्ञान झाल्यामुळे की माझ्यातला अहंकार गेलाय. परंतु इथेच तो माणूस फसतो. कारण जसं जसं ज्ञान वाढत जातं ना, तसं तसं तो जो अहंकार आहे तो सूक्ष्म सूक्ष्म होत जातो. आणि तो इतका सूक्ष्म होतो की काही वेळानंतर त्या साधकाला हेच कळत नाही की त्याला अहंकार झालाय. तो अहंकार सद्गुरूंना कळतो, तो अहंकार भगवंताला कळतो. आणि म्हणून तो अहंकार जो आहे तो घालवण्याचं सामर्थ्य त्या सद्गुरूत आहे. कारण शेवटचा जो अहंकार आहे तो त्याच्या कृपा प्रसादानेच जाणार आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणून जिथपर्यंत अहंकार आहे तिथपर्यंत जाता येत नाही पुढे. आणि म्हणून शेवटचा अहंकार घालवण्यासाठी त्याला तुम्हाला फक्त प्रेमानेच जवळ जावं लागतं, दुसरं काही नाही. कोरड्या ज्ञानाने तुम्ही मोक्ष प्राप्त करून घेत नाही, तर त्याला प्रेमाचा ओलावा लागतो. प्रेमाचा ओलावा घेऊन भक्तीचा ओलावा घेऊन ज्ञान जेव्हा तुमच्या मस्तकात असतं, त्यावेळेला दोन्ही मिळून तुम्ही मोक्षाच्या मार्गाला जात असता, तिथपर्यंत नाही. आणि म्हणून ते सांगतायत की आपुलिया अंगे तोडी माया जाळ, ऐसे नाही. या कोरड्या ज्ञानामध्ये ते बळ नाही, त्याला भक्तीचा ओलावा जिथपर्यंत. आणि म्हणून मग भक्तीचा ओलावा केव्हा मिळणार आहे, जेव्हा तुम्ही संपूर्ण शरणागत व्हाल, त्याला संपूर्ण ज्ञान झालं, तुम्हाला त्या भगवंताचं वैभव तुम्हाला कळलं, त्या भगवंताची ताकद कळली. तो सर्व शक्तिमान, सर्व श्रेष्ठ, सर्व जागी, सर्व व्यापी हे ज्ञान झाल्यानंतर तुमच्यात जी भक्ती उफाळून येईल, त्या भक्तीतून जेव्हा तुम्ही संपूर्ण शरण जाल त्याला, त्यावेळेला तुम्ही त्याच्याशी एकरूप व्हाल. तिथपर्यंत नाही. पण तो अहंकार आहे हे कळायला पाहिजे, ते कळत नाही.
आणि म्हणून अशा वेळेला ते ज्ञानी माणसं जी असतात ती शेवटपर्यंत त्या ज्ञानातच राहतात आणि तडफडत असतात की अरे मला का, मी एवढं ज्ञान प्राप्त केलंय पण मला अजून भगवंताची प्राप्ती का झाली नाही. कारण त्यांना हे कळत नाही की अजून तो सूक्ष्म अहंकार बाकी आहे ज्ञानाचा पुरा. तो अहंकार जाण्यासाठी तुम्हाला भगवंताशी संपूर्ण लोटांगणच घातलं पाहिजे, त्याशिवाय होणार नाही. आणि म्हणून त्या भारुडात त्यांनी सांगितलेलं आहे एकनाथांनी की मी संपूर्ण माझ्या गुरुशी लोटांगण घातलं तेव्हा कुठे मला ज्ञान झालं, तिथपर्यंत नाही झालं. किंचित राहिली फुणफुण शांत केली जनार्दने. अरे मला सगळं ज्ञान झालं, सगळं कळलं, पण ती शेवटची फुणफुण राहिली होती ना, ती फुणफुण घालण्यासाठी किंचित राहिली फुणफुण शांत केली जनार्दने. मी माझ्या सद्गुरूंच्या चरणावर लोटांगण घातलं आणि त्यांच्या कृपा प्रसादाने ती जी फुणफुण होती तीही निघून गेली आणि मी माझ्या सद्गुरूंमध्ये एकरूप झालं. सद्गुरू म्हणजे दुसरं दुसरं कोणी नसून भगवंताचंच रूप आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून शेवटची जी उडी आहे ती शेवटची उडी शरणागतीतच आहे, शेवटची उडी भक्तीतच आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात की आपुलिया अंगे थोडी माया जाळ ऐसे नाही बळ कोणापाशी, मुक्त झालो ऐसे बोल जाय मुखे, तुका म्हणे दुःखे बांधला तो. आणि अशा पद्धतीने हे जे आहेत दोन्ही, प्रेम म्हणजे भक्ती आणि ज्ञान, हे एकमेकांना, काही आचार्यांचं म्हणणं असं आहे की हे एकमेकांना पूरक आहे. म्हणजे ज्ञानाबरोबर भक्ती वाढते, भक्तीबरोबर ज्ञान वाढतं. आणि म्हणून भक्तीची पूर्ती ज्ञानात होते आणि ज्ञानाची पूर्ती भक्तीत होते, असं ते म्हणतायत. आणि काही अजून ब्रह्मकुमार जे आहेत, सनकादिक जे आहेत, ते अजून वेगळं सांगतायत. ते म्हणतात की हे जी काही आहे भक्ती ही स्वतःच स्वयं फल रूप इति ब्रह्मकुमारा. त्यांचं म्हणणं असं आहे नाही, म्हणजे पहिल्या यांचं म्हणणं असं असतं की ज्ञान हे साधन आहे. दुसऱ्या काही लोकांचं म्हणणं असतं की ज्ञान आणि भक्ती दोन्ही परस्परावलंबी आहेत. आणि आता तिसरं मत असं आहे की नाही, भक्तीच साधन आहे, बाकी नाही कुठलं साधन. ते ब्रह्मकुमार सांगतात की प्रेमाचंच प्रेमाने पोषण होत असतं, असं तिसरं मत आहे. म्हणजे हे 3 मतं झाली बरोबर. एक फक्त ज्ञान, एक ज्ञान आणि भक्ती, आणि एक फक्त भक्ती, असे हे 3 झाले आहेत. तर त्याला जे साध्य करायचं असतं ना, त्यांचं म्हणणं असं आहे, या सनत कुमारांचं, ते असं सांगतात की स्वयंफल रूप इति ब्रह्मकुमारा. त्यांचं म्हणणं असं आहे की प्रेम आहेच, त्या प्रेमानेच प्रेमाची वृद्धिंगत प्रेम होणार आहे, प्रेमानेच प्रेम वृद्धिंगत करायचं असतं आणि त्यामुळे त्याला ज्ञानाची वगैरे गरज नाही लागत. त्यांचं म्हणणं हे आहे की या प्रेमात एवढी ताकद आहे की तुमच्याकडे ते प्रेम जे आहे त्या प्रेमानेच तुम्ही प्रेम वृद्धिंगत करा. आता प्रश्न असा येतो की तुम्हाला ज्याच्याबद्दल ज्ञान नाही त्याच्याबद्दल प्रेम कसं निर्माण होईल? तुम्हाला भगवंताबद्दल ज्ञान नाही तर प्रेम कसं निर्माण होईल? त्याच्यासाठी त्यांचं म्हणणं असं आहे की आपल्याला प्रेम असतं की नाही बाजूच्या गोष्टींबद्दल, ते कुठून येतं? आपल्यामध्ये ज्या वासना आहेत, अनंत जन्माच्या वासना घेचं गाठोडं घेऊन आम्ही जन्माला आलेलो असतो, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचं जे प्रेम आहे ना ते दडलेलं आहे. आणि म्हणून जन्मता क्षणीच माझ्यात प्रेम निर्माण होतं. प्रेम कुठून आणावं नाही लागत, कारण त्या वासना ज्या माझ्या अनंत आहेत ना त्याच्यातून ह्या कामना निर्माण होत असतात माझ्या. आणि ह्या कामना म्हणजे सर्वात खालच्या प्रतीचं प्रेम आहे. काम प्रेम भक्ती आपण बघितलेलं आहे. ते कामामध्ये कुठलाच त्याग नाहीये, प्रेमामध्ये लिमिटेड त्याग आहे आणि भक्तीमध्ये सर्वस्वाचा त्याग आहे. देवाच्या सख्यत्वासाठी तुटाव्या प्रियजनांच्या गाठी सांगितलेलं आहे. सर्वस्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा, समर्थांनी सांगितलेलं आहे हे सगळं. आणि त्यामुळे ह्या प्रेमाचं त्यांचं म्हणणं असं आहे की आपण या घेऊनच आलेलो आहेत, आपल्यामध्ये हे संस्कार आहेत, अनंत जन्माचे संस्कार असल्यामुळे आम्ही कुणाच्या ना कुणाच्या प्रेमाचे ते जे ही आहेत संस्कार आहेत ते घेऊन आलेलोच आहोत आम्ही. आता ते प्रेम आहेच आमच्याकडे, त्यामुळे आम्हाला वेगळं काही करायची साधण्याची गरज नाहीये. फक्त आमचं काय आहे, त्या प्रेमाने प्रेमाची वृद्धिंगत ते प्रेम करायचं आहे, इतकंच आहे फक्त, बाकी काही नाहीये. कसं असतं, 2 माणसं माझ्या समोरून येत आहेत, 2 माणसं दोन्ही अनोळखी आहेत, त्यातला एक लागेल तर कुरूप पण असेल, एक दिसायला चांगला नसेल, एक एकदम हँडसम वगैरे असेल. परंतु 2 माणसं येत आहेत की जी दोन्ही माणसं मला पूर्णपणे अनोळखी आहेत, आपला नेहमीचा अनुभव आहे मी तुम्हाला सांगतो. आणि ती 2 माणसं जेव्हा जवळ येतात तेव्हा नकळतपणे एका व्यक्तीबद्दल माझ्या मनामध्ये आपुलकी निर्माण होते, एका व्यक्तीबद्दल माझ्यामध्ये प्रेम निर्माण होतं, त्याची विचारपूस करावीशी वाटते आणि एकाबद्दल नाही विचारपूस करावीशी वाटत. आता ह्याचं उत्तर काय देता येईल आपल्याला?
खरं दोन्ही माझ्या दृष्टीने नवखे आहेत. काही वेळेला असं होतं की जो कुरूप दिसणारा असतो ना त्याच्याबद्दल जास्त आत्मीयता निर्माण होते. याचं कारणच असं असतं की त्या व्यक्तीच्या कुठल्या कुठल्या जन्मांमधून माझ्या कुठच्या पूर्वीच्या जन्मांमधून आमचे संबंध आलेले आहेत आणि ते संस्कार प्रेमाचे बसलेले आहेत. आणि ते संस्कार ती व्यक्ती समोर आल्याबरोबर त्याच्या सूक्ष्म देहातली जी काही स्पंदनं आहेत ती स्पंदनं माझ्याही इथली स्पंदनं होतात आणि मला त्याच्याबद्दल आपुलकी किंवा जिव्हाळा निर्माण होत असतो. याला कारण काय आहे? शास्त्रीय कारण काही नाही, याला हेच शास्त्रीय कारण आहे की आम्ही अनंत जन्माचे आमचे संस्कार घेऊन आल्यामुळे आम्हाला एकाबद्दल प्रेम आत्मीयता वाटते, दुसऱ्याबद्दल नाही वाटत. कधी कधी एखादा माणूस समोर आल्यानंतर चीड उत्पन्न होते. अरे तू त्याला पहिल्यांदा बघतोयस, त्याच्याबद्दल चीड का उत्पन्न होतं तुझ्याबद्दल? माहित नाही मला बाबा, पण नाही बाबा, म्हणजे रिपल्सिव्ह वाटतो तो माणूस. त्याच्या दूर राहिलेलं बरं त्याच्यापासून. का? तू पहिल्यांदा त्या माणसाला बघितलंयस, त्या माणसाबद्दलचं तुला ज्ञान पण नाहीये. ज्ञान असतं तर ठीक होतं, समजून शकलं असतं की बाबा मला माहिती आहे हा माणूस नालायक आहे म्हणून मला त्याच्याबद्दल द्वेष आहे. तसंही नाहीये. तर हे आमचे अनंत जन्माचे जे संस्कार आहेत तसेच त्याही व्यक्तींचे अनंत जन्माचे संस्कार आहेत. केव्हा तरी आम्ही एकत्र आलेलो आहोत. त्या संस्कार ते आल्याबरोबर हे संस्कार उद्दीपित होतात आणि त्याच्यातून माझ्या भावना निर्माण होतात. हे जे संस्कार आहेत हे संस्कार अनमॅनिफेस्टेड आहेत. ते होतात केव्हा? ते भावनेच्या रूपात व्यक्त होतात, ते याच्या रूपात व्यक्त होतात, आपल्या तरंगांच्या रूपात. आणि त्यामुळे ती तरंग ते विचाराच्या रूपाने ते प्रकट होत असतात. ते संस्कार आहेत ते अनमॅनिफेस्टेड आहेत, ते अभिव्यक्त होत नाही. ते अभिव्यक्त होतात तुमच्या भावना आणि विचारांच्या दृष्टीने, आणि या दृष्टीने आपण बघायला पाहिजे. आणि म्हणून त्यांचं म्हणणं असं आहे की हे प्रेम सुद्धा तुम्ही घेऊन आलेला आहात. तुम्ही कधीतरी प्रेम केलेलं आहे दुसऱ्यावर, तुम्ही कधीतरी भगवंतावर पण प्रेम केलेलं आहे मागच्या जन्मी, अनंत जन्मी. ते प्रेम आहे तुमच्याकडे, ते प्रेम आता वाढवत चला. ते प्रेम कसं वाढणार? तर प्रेमानेच प्रेम वाढतं, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून ते म्हणतात की स्वयं फलरूप इति. म्हणजे आपण आता हे 3 भाग बघितले आपले. एक काही आचार्यांचं म्हणणं असं आहे की ज्ञानाशिवाय भक्ती होऊच शकत नाही. दुसऱ्या आचार्यांचं म्हणणं असं आहे की ज्ञान आणि भक्ती हे परस्परावलंबी आहेत, एकमेकांना इंटरडिपेंडंट आहेत. आणि तिसरे काही आचार्य असे आहेत सनकादिकांसारखे, ते म्हणतायत की फक्त ती स्वयं फलरूप इति आहे. म्हणजे ते प्रेम हेच मुळी फळ आहे आणि प्रेम साध्य आहे आणि ती साधन आहे, दोन्ही एकच आहे. हे 3 आपण मार्ग बघितले. याच्या पुढे आपण जे आहे ते शनिवारी बघूया की याच्यानंतर जे आहे ते नारद काय सांगतायत. त्यांनी अजून नाही सांगितलं, हे इतर आचार्यांची मतं त्यांनी सांगितली आहेत. ते काय सांगतायत ते आपण शनिवारी बघूया. आज आपण आपली जी सेवा झाली ती त्या पांडुरंगाच्या चरणी अर्पण करू आणि आपण एक शांती मंत्र म्हणू आणि मग आपली थांबू. तिथपर्यंत कोणी आपला ऑडिओ आणि ऑडिओ ऑन करू नका. शांती पाठ पूर्णपणे ऐका आणि नंतर मग आपले जे ऑडिओ आहेत ते अनम्यूट करा. हरिओम. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. भरोनी सद्भावाची अंजुली, मिया ओविया फुले मोकळी. अर्पिली अंघ्री उगली विश्वरूपाच्या, ये शरीरीची ये माती. मेळवीन तये क्षिती, तेथे श्री चरण उभे ठाकती. आराध्याचे कुंडली कवरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानेश्वर महाराज की जय, भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय, सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. पांडुरंग हरी वासुदेव हरी, 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 पांडुरंग हरी वासुदेव हरी. हरी 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 हरी. ऑडिओ अनम्यूट करायला हरकत नाहीये कोणाला बोलायचं असेल एकमेकांशी तर.